अप्पा वयाने मोठे होत असले तरी मनाने तरुणच. तरुण अप्पांसोबत राजेश पाटील. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. बहुजन विकास आघाडीचे नेते आता वयस्कर झालेत. अशा वेळी हितेंद्र ठाकूर सत्तेत जाण्याची राजकीय लढाई कशी लढणार असा राजकीय प्रश्न उपस्थित होत आहे. माजी आमदार राजेश पाटील याबाबत काय बाजू मांडतायत, आपण त्यांची बाजू ऐकूयात. एक लक्षात ठेवा, 1990 पासून आप्पांनी ह्या वसई तालुक्याच्या राजकारणामध्ये एक आमदार म्हणून विकासात्मक जे काम चालू केले तेव्हाच्या तरुणांना घेऊन काम केलं. तरुणांकडे एक विजन असते आणि एक उमेद असते. तेव्हाही आप्पांसोबत काम करताना काही वयस्कर मंडळी होती त्या काळामध्ये. त्यांचं आप्पांनी मार्गदर्शन घेतलं, त्यांचं नियोजनाची पद्धती घेतली आणि त्यांना सोबत ठेवून आणि तरुणांची क्रयशक्ती यांची सांगड घालून एक नवी दिशा ह्या तालुक्याला दिली. वय होणं हे कालपर्यंत निसर्गाचा नियम आहे. अनेक मंडळी जुनी होती, वयोमानात जी सक्रिय राजकारणापासून दूर होत गेली. परंतु बहुजन विकास आघाडीकडे युवा कार्यकर्त्यांची जी फळे आहे ती येण्याचे जे प्रमाण आहे हे वसई तालुक्यामध्ये किंवा ह्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या पण एवढी तरुण मंडळी कोणाकडे कार्यकर्ते म्हणून काम करत असतील तर मला जाणवत नाही. आजही आप्पा ज्या उमेदीने काम करतात, कुठलंही निवडणूक असली, हारजीत जरी झाली, विधानसभेला आप्पा जरी हरले असतील, पक्ष जरी हरला असेल, परंतु आज पण प्रत्येक कार्यक्रम त्याच्यामध्ये आप्पांचा सक्रिय सहभाग असतो. आणि जी तरुण कार्यकर्ते त्यांचं तुम्ही एक हे बघा, प्रत्येक वॉर्ड वाईज, प्रत्येक विभाग वाईज त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम चालू आहेत. म्हणजे लोकांचे दाखले असतील, शिबिरं घ्यायचं असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा इतर अनेक जो आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये जी कामं केली, ज्याचं नियोजन केलं आहे, त्याला फंड्स आणलेत, ते फंड्सचे कुठल्या पद्धतीने आज कामं बाकी आहेत त्याचा पाठपुरावा घेणारी आमची यंग पिढीच आहे. हे नगरसेवक आमची यंग आहेत, ते त्याच्यामागे हे करतात. आणि जुनी मंडळी आमची आहेत तर ते आम्हाला मार्गदर्शन करतं. शेवटी बघा, जुना कार्यकर्ता जो आहे का, ज्यांनी प्रशासन चालवलेला अनुभव आहे त्यांच्याकडे, त्या अनुभवाचा एक शब्द पण ह्या तरुण मुलांना ऊर्जा देणार असतो. आणि याची सांगड आहे ना, ही आप्पांनी व्यवस्थित घालून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे किती जरी कोणी सांगितलं का बहुजन विकास आघाडी हा पक्ष वयस्करांकडे चाललेला, तर तसं अजिबात नाही. त्यांना जे वाटून घ्यायचं त्यांना वाटू द्या. आमचा पक्ष चिर तरुण आहे, आमची मुवमेंट तरुण आहे. त्याच्यामुळे येणारा काळ हा तरुणांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही आज पण चांगल्या पद्धतीने तिथे कॅम्पेनिंग करणार. आपण राजेश पाटील यांची बाजू ऐकली आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.